तर नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं खूप स्वागत आहे. तर कांचन रसोई घरमध्ये आज अस्सल गावरान पद्धतीने आजीची आठवण आणि आजीच्या हातची चव असे शेंगोळे बनलेले आहे. तर कशी बनवायची अशी पूर्ण रेसिपी तुम्ही बघा. चला तर शेंगोळे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते बघूया. तर हे घेतलेलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ ह्या वाटीने, आणि थोडंसं 1 वाटीपेक्षा कमी थोडंसं बेसन, 1 वाटी आपलं ज्वारीचं पीठ, आणि हिरवी मिरची, लसण, जिरे, हळद, मीठ, कोथिंबीर आणि टोमॅटो हे वाटण्यासाठी घेतलेलं आहे. थोडासा हिंग, तर मिरची, लसण, आणि लसणची थोडा शिल्लक घ्या म्हणजे छान एकदम मस्त चव लागेल. आणि टोमॅटो, कोथिंबीरीचे हे जाड काड्या वाटण्यासाठी घेऊ शकतो आपण. आणि जिरं टाकूया आपण, आणि छान मस्त आता थोडंसं पाणी टाकूया आणि बारीक करून घेऊया. तर बघा एकदम छान मस्त बारीक पेस्ट झालेली आहे. अद्रक लसण हे वाटण आहे ना, आपण थोडंसं फोडणीसाठी बाजूला काढून ठेवूया आणि बाकीचं याच्यामध्ये पिठामध्ये मिक्स करूया. तर बघा असं पाणी टाकून पूर्ण म्हणलं आपल्याला असं विसळून घ्यायचं आहे वाटण पूर्णपणे. येस, आणि हे मीठ आणि थोडीशी हळद, हे आपल्याला थोडी फोडणी लागणार आहे. मीठ आणि हळद, आणि हे पीठ आपलं गव्हाचं, बेसन आणि ज्वारीचं पीठ आता हे छान मस्त मिक्स करून घेऊन आपल्याला भिजवायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे मी. आता छान मस्त आपण असं थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ भिजून घेऊया. तर बघू शकता छान मस्त आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर बघा जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मस्त बघू शकता. आणि थोडंसं तेल लावू आपण मस्त, आणि आता फोडणी देऊया. आता तर चला आता मस्त फोडणी देऊन घेऊया. आपण कढई ठेवलेली आहे आणि छान कढई गरम झालेली आहे. तेल टाकूया आपण. तर छान तेल तपलेलं आहे. जिरं, मोहरी, थोडासा हिंग, हे आपलं मिरचीचं वाटण, हळद आणि मीठ टाकून घेऊया. आता छान मिक्स करूया आणि आता मस्त पाणी सोडून देऊया आपण याच्यामध्ये. थोडंसं अजून पाणी टाकूया आपण. छान आपल्या जसं जितकं आपण पीठ भिजवलेलं आहे त्या अंदाजानुसार पाणी टाकायचं, आणि छान मस्त कोथिंबीर टाकूया. आणि आता याला उकळी येईपर्यंत आपण आपले शेंगोळे बनवून घेऊया. तर आता उकळी येईपर्यंत आपण छान मस्त कसे शेंगोळे बनवायचे ते बघूया. तर असं पीठ घ्यायचं, मस्त असं हे करायचं, त्याचं पिठाचं ओळी करायची अशी, आणि हे अशा प्रकारे शेंगोळे बनवून घ्यायचे. तर बघा मस्त अशा प्रकारे शेंगोळे बनवून घ्यायचे. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, असं मीडियम, म्हणजे आपले छान झटपट मस्त शेंगोळे शिजले पाहिजे. तर बघा छान मस्त सगळे शेंगोळे रेडी आहे, आपले बनवून घेतलेले आहे. आता आपल्या फोडणीला सुद्धा उकळी आलेली असेल, तर बघू शकता तुम्ही. आता हे छान मस्त अशी फोडणीमध्ये सोडून द्यायची. तर बघा छान मस्त सगळे शेंगोळे टाकून घेतलेले आहे मी. आता मस्त याला आता मीडियम गॅसवर मस्त आता 20 मिनिटं आपण याला. तर बघा छान मस्त आता 20 मिनिटं झालेली आहे, आणि मध्ये मध्ये मी दोनदा छान मस्त त्याला असं हलवून दिलेलं होतं मस्त. तर बघा आपलं बऱ्यापैकी पाणी पण आटलेलं आहे, आणि रस्सा पण राहिलेला आहे, आणि मस्तपैकी शिजलेले पण आहे आपल्याला. तर बघा एकदम मस्त झालेली आहे आपले शेंगोळे तयार. तर बघू शकता, तुम्हाला हे बघून जुनी आठवण आलेली असेल मस्त छान. आपण लहान होतो तेव्हा खूप मस्त छान खात होतो हे जास्तीत जास्त. तेव्हा काही आपल्याला जास्त असं हॉटेलचं वगैरे छान असं माहिती नव्हतं, तर आपण मस्त हेच हॉटेलचं समजून एकदम भारी मस्त असं ताव मारायचं. तर छान मस्त त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आपण,
तर बघा हे मी दाखवते तुम्हाला एकदम, हे बघा एकदम नरम झालेला आहे आणि शिजलेला आहे बघा. तर बघा मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये छान मस्त गावरान पद्धतीने असे शेंगोळे बनलेले आहे एकदम झणझणीत. तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असे छान छान माझे नवनवीन रेसिपीज तुम्हाला येऊन जातील. धन्यवाद.